फायनली आले बरं का आमचे एकदाचे पाहुणे. सकाळपासून यांची वाट पाहणं चालू होती आणि हे आले मात्र संध्याकाळच्या वेळेला. पण झालं बरं, कारण दुपारच्या वेळी एवढं गरमतं ना आणि एवढं भयानक ऊन पडतंय ना की मग जीव नुसता पाणी पाणीच करतो. आणि सोबत छोटं बाळ जर म्हटलं तर मग अजूनच जास्त परेशानी. मग येताना त्यांनी छान अशी थंडगार लस्सी घेऊन आले होते. मग लस्सीचा छान असा एन्जॉय केला. आणि हा आमची भाऊराया खुर्चीवर बसण्याच्या ऐवजी बसले होते खालीच आणि आम्ही मात्र बसलो होतो सतरंजीवर. तसे आमचे भाऊराया खूप समजदार आहेत बरं का. मास्तर माणसं म्हटल्यावर मग काय समजदार असणारच ना. आणि त्यांना येण्याच्या अगोदर ना मी स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवली होती. कारण की ते आले म्हटल्यावर आपण स्वयंपाकात राहायचं आणि ते मात्र बसणार. आणि मग आपल्याला पाहिजे तेवढा वेळ देखील त्यांना देता येत नाही. आणि मग येतात एकदाच कधीतरी, मग त्यांच्यासोबत थोडासा वेळ देखील स्पेंड केला पाहिजे ना. आणि आमच्या धनुषदादाचं नाही असं काहीतरी सगळ्या घरात खेळणं चालू होतं. आणि मग सगळी स्वयंपाकाची वगैरे तयारी झाली आणि जेवणाला बसले. आणि पप्पांसोबत जेवण करत करत नाही आमची अशी काहीतरी नाटकं चालू होती. आता इथे आमचं चालू होतं गाईला बोलवायचं, कुत्र्याला बोलवायचं, मांजरेला बोलवायचं, सोबत आमच्या गणूला बाळाला देखील. त्यांची जेवणासोबत अशी काही नाटकं चालू होती. आता मम्मी जेवण करते म्हटल्यावर दिला आमच्या गणूला बाळाला मोबाईल बघण्यासाठी. तर हात गळून आले म्हणून पाय छोटे केले आणि पायावरच मोबाईल ठेवून ना हा फोन पाहण्याची अशी काहीतरी करापती चालू होती. लेकरांना कुठून येते काय माहिती एवढी मोठी अक्कल. शेवटी आता त्यांचा जाण्याची वेळ झाली. आता त्यांना थांबा म्हटलं, पण आमच्या दादांचा होता पेपर, तर त्यांना काही मग अडवता आलंच नाही. म्हटलं जाऊ द्या, पुढच्या वेळेस आले की मस्त असं 2-3 दिवस या आणि 2-3 दिवस राहा. म्हणजे तेवढंच कसं ना थोडंसं फ्री वाटतं. हळद कुंकू वगैरे लावलं, त्यांची दर्शनं घेतली आणि निघाले मग ते आपल्या घरी जाण्यासाठी. तर इथे चालू होतं आमचा धनुषदादाचं मामाला आवाज देण्यासाठी, पण आमच्या मामाचं लक्ष सगळं मोबाईलमध्येच होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब.